राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत देयकाविषयी तातडीने मार्ग काढणार, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे चंद्रपुरात प्रतिपादन। राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत देयकाविषयी सरकार गंभीर असून यातून तातडीने मार्ग काढणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चंद्रपुरात दिली आहे। हा विषय मुख्यमंत्री स्वतः हाताळत असून याआधीही राज्य सरकारने मार्च महिन्यात सुमारे 9,000 कोटी रुपयांची देयके दिली आहेत। यापुढच्या काळातही देयके व त्याविषयीची तरतूद केली जात असल्याचे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले। आपण म्हणताय ती वस्तुस्थिती आहे, कारण काम सुद्धा त्या पद्धतीनं आपण मंजूर केली होती, म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये चव्हाण साहेब असताना, आणि थोडं म्हणजे त्याची देयक देत असताना थोडा विलंब होतो ही वस्तुस्थिती आहे। पण बांधकाम विभागानं अजिबातच पैसे किंवा देयक दिले नाही असं नाही। आपण साधारण मार्च महिन्यापर्यंत नवीन सरकार आल्यानंतर 9-10 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्यातल्या आपण अदा केलेले आहेत। पुढचं सुद्धा आपण आता तरतुदी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि ते पुढचं सुद्धा आपण अदा करतोय। व लवकर ही अडचण जी आहे की नक्की आज जरी असली तरीही लवकर शासकीय जी देयक आमची आहेत त्याची अडचण लवकर संपल। मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फार त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत किंवा ह्याच्यातनं लवकर मार्ग निघावा म्हणून, आणि नक्की निघा।